रिलेटिव मोशन, रिलेटिव मोशन क्या होता है रिलेटिव मोशन में? हे बघा, पहिले एक तर कंडिशन अशी, एक कॉन्सेप्ट अशी की मोशन इटसेल्फ इज ए रिलेटिव कॉन्सेप्ट, मतलब जो नॉर्मली भी हम मोशन स्टडी करते हैं वो एक टाइप की रिलेटिव मोशन ही है, बट हम अब तक जो पार्ट पढ़ रहे थे उसमें हर बार जो ऑब्जर्वर था उसको हम ग्राउंड पे रखते थे, मतलब हर एक मोशन को हम ऑब्जर्व करते थे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ओनली, इसलिए हम उसको जो है कंसीडर करते थे डायरेक्ट मोशन। बट यहाँ पे रिलेटिव मोशन में हम क्या करेंगे, जो हमारा ऑब्जर्वर है उसको ग्राउंड पे नहीं रखेंगे, उसकी भी पोजीशन हम चेंज करेंगे। अब पोजीशन चेंज करने से क्या होता है ये हमें देखना है, और इसके लिए पहले से कुछ कंसेप्ट जो हमें नोन है इसको अगर फिर से इंट्रोड्यूस करना है, जैसे फ्रेम ऑफ रेफरेंस है। अब ये फ्रेम ऑफ रेफरेंस मतलब किसके रिस्पेक्ट में हम मोशन को ऑब्जर्व करते, बट हा वर्ड थोडासा कसा तरी वाटतो, त्यामुळे आपण याचा यूज कमीत कमी करत असतो, ठीक है। फ्रेम ऑफ रेफरेंस का मतलब क्या होता है, सराउंडिंग with respect to which motion is to be observed. Write down. Frame of reference. Frame of reference. Frame of reference is the surrounding with respect to which motion is observed. With respect to which motion is observed. एंड विच इज कनेक्टेड विद द सिस्टम ऑफ क्लॉक, जिसको हम क्या करते हैं क्लॉक के साथ कनेक्ट कर देते हैं, ठीक है। तो बेसिकली क्या होता है, देखो अब तक जो भी हमने 1D में या फिर 2D में जो भी कंसेप्ट पढ़ी थी, हर बार एक तो ऑब्जर्वर ग्राउंड पे रहता था, नहीं तो हम क्या करते थे एक्स एक्सिस एंड वाई एक्सिस इनके एक सिस्टम बनाते थे, मतलब एक्स एंड वाई एक्सिस की सिस्टम, जिसको हम बोलते हैं सिस्टम ऑफ कोऑर्डिनेट एक्सिस, जिसमें क्या होगा एक्स कोऑर्डिनेट होगा वाई कोऑर्डिनेट होगा, ठीक है। वैसी सिस्टम हम बनाते थे। बट अभी रिलेटिव मोशन को पढ़ते टाइम हमारा जो ऑब्जर्वर है वो ओरिजिन पे नहीं होगा, वो ग्राउंड पे भी नहीं होगा, ठीक है, वो दूसरी जगह पे चला जाएगा। जैसे कि फॉर एग्जांपल अभी हम यहाँ पे क्लास में बैठे एंड अगर हमें पोजीशन डिफाइन करनी है लैपटॉप की, तो अब तक हम क्या करते थे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड लैपटॉप की पोजीशन बोलते थे कि लैपटॉप कहाँ पे रखा है, टेबल के ऊपर रखा है, टेबल जहां पे है उसके ऊपर लैपटॉप की पोजीशन है वो फिक्स है। लेकिन अगर हम यहाँ पे फ्रेम ऑफ रेफरेंस को चेंज करेंगे, मतलब ऑब्जर्वर अगर मैं बन गया, तो मुझे अगर लैपटॉप की पोजीशन को डिफाइन करना है तो मुझे बोलना पड़ेगा कि मेरे पोजीशन से नॉर्थ के टुवर्ड्स 1 मीटर डिस्टेंस पे लैपटॉप प्लेस किया है। लेकिन हर बार हर एक ऑब्जर्वर को लैपटॉप की पोजीशन सेम रहेगी क्या डिफरेंट होगी? जैसे कि फॉर एग्जांपल अगर सेम लैपटॉप को भारती देख रही है तो उसके लिए लैपटॉप कहाँ पे है, साउथ में 1 मीटर, समझ में आ रहा है ना। मग खरंच लॅपटॉपची पोझिशन बदलली का, आपण लॅपटॉप उचलून बाजूला ठेवला का, लेकिन फिर भी हम जो एक्सप्लेन कर रहे हैं लैपटॉप की पोजीशन वो बदल गए, क्यों ऐसे, क्योंकि ऑब्जर्वर बदल गया। समझ में आ रहा है ना। तो ऑब्जर्वर अगर चेंज होगा तो मोशन का जो एस्पेक्ट होता है वही चेंज होता है। मतलब हम लिख सकते हैं यहाँ पे कि मोशन इज ए कंबाइंड प्रॉपर्टी ऑफ ऑब्जर्वर एंड बॉडी विच इज परफॉर्मिंग मोशन। मोशन इज ए कंबाइंड प्रॉपर्टी ऑफ particle performing motion and observer. Combined property of particle performing motion and observer, दोनों की क्या होती है, ये कंबाइंड प्रॉपर्टी होती है, ठीक है। अब उसी तरह से देखो, जैसे कि हमें बोला गया है कि यहाँ पे एक सिस्टम ऑफ कोऑर्डिनेट एक्सिस है, ये एक्स एक्सिस है, ये वाई एक्सिस है, जहां पे इंटरसेक्ट करते हैं वो बनता है ओरिजिन। और हमें बोला गया है कि यहाँ पे एक पार्टिकल है जैसे कि बी है एंड और एक पार्टिकल है, कौन है, ए है। तो अगर हमारा ऑब्जर्वर जैसे अब तक हुआ करता था ओरिजिन के ऊपर अगर खड़ा है और ओरिजिन से ए का डिस्टेंस बोला है कि कितना है, एक्स है, ओरिजिन से बी का डिस्टेंस कितना होगा, एक्स बी होगा, तो ए एंड बी इन दोनों के बिटवीन के डिस्टेंस को हम कंसीडर करेंगे एज ए बी। अब अगर हमें बोला जाता है कि सिर्फ वहां पे एक्स ए हमें फाइंड करना है, तो एक्स ए का मतलब होता है पोजीशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन। एक्स ए का मतलब क्या होगा, पोजीशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, मतलब ओरिजिन के ऊपर खड़े रहेंगे और ए को देखेंगे तो ए कहां पे दिखेगा, एक्स ए इतने डिस्टेंस पे दिखेगा। उसी तरह से अगर हमें यहां पे एक्स बी बोला जाता है तो एक्स बी का मतलब क्या होगा, पोजीशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन।
O। यहाँ पे ऑब्जर्वर ओरिजिन पे खड़ा है एंड वो किसको देख रहा है, B को देख रहा है, तो वो कितने डिस्टेंस पे दिखाई देगा, XB इतने डिस्टेंस पे। समझ में आ रहा है। लेकिन अगर ऑब्जर्वर को हमने चेंज कर दिया, मतलब हमें फाइंड करना है x ऑफ AB। आता या x ऑफ AB चा अर्थ काय असतो, पोझिशन ऑफ A विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे जो ऑब्जर्वर है तो नंतर येतो, ठीक है, जो अंडर ऑब्जर्वेशन है तो पहले असतो। तो इसका सिंप्लीफिकेशन होता है, पहले इसकी मीनिंग क्या होती है, पोजीशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, एंड इसको सिंप्लीफाई करेंगे तो ये बनेगा एक्स ए माइनस एक्स बी, फक्त एवढं चेंज करायचं आपल्याला रिलेटिव में। अब उसी तरह से यहां पे बोला जा रहा है एक्स बी ए है, बी ए मतलब क्या होगा, पोजीशन ऑफ बी अब क्या होगा विथ रिस्पेक्ट टू ए। दोन्ही मध्ये डिफरन्स काय है, एक्स ए बी में ऑब्जर्वर कहां पे खड़ा है, बी पे, एंड एक्स बी ए में ऑब्जर्वर कहां पे है, कळतं है ना डिफरन्स काय असतोय तो, ठीक है। अभी एक्स बी ए इसका सिंप्लीफिकेशन क्या होगा, एक्स बी माइनस एक्स ए, क्लियर। जैसे कि फॉर एग्जांपल आपको बोला है कि यहां पे ओरिजिन दिया है एंड ये ओरिजिन से 4 मीटर इतने डिस्टेंस पे बी है, एंड फिर बी से या फिर ओरिजिन से 10 मीटर डिस्टेंस पे कौन है, ए है, एंड जो राइट के टूवर्ड्स होगा मतलब प्लस एक्स के अलोंग होगा उसको हम पॉजिटिव लेंगे, तो लेफ्ट में क्या रहेगा, निगेटिव रहेगा। इसका मतलब हमें अगर बोला जा रहा है कि एक्स बी चाहिए, एक्स बी, अब एक्स बी का मतलब क्या होता है, पोजिशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ओ ओरिजिन, तो हम इसको लिख सकते हैं कि एक्स बी माइनस एक्स ओ। अभी एक्स बी कितना है, एक्स ओ कितना है, यानी कि हमें यहां पे मिल रहा है +4, और यहां से समझ में आता है कि O के रिस्पेक्ट में जो B खड़ा है वो राइट में, क्योंकि राइट पॉजिटिव है, कितने डिस्टेंस पे, 4 मीटर पे। उसी तरह से अगर हमें एक्स ए चाहिए तो इसका मतलब क्या होगा, पोजीशन ऑफ A विथ रिस्पेक्ट टू, तो ये बनेगा एक्स ए माइनस एक्स ओ, आणि याचाच अर्थ काय होईल कि अभी ऑब्जर्वर को कहां पे है, ओरिजिन पे, किसको देख रहा है, ए, तो ये कितना बनेगा 10 माइनस 0 यानी +10, यानी फिर से ओरिजिन के रिस्पेक्ट में जो पार्टिकल या फिर बॉडी एट ए है वो राइट में है, कितने डिस्टेंस पे, 10 मीटर डिस्टेंस पे, ठीक है। लेकिन अगर ऑब्जर्वर अभी चेंज कर देंगे और हमने यहां पे लिखा है एक्स ऑफ बी ए, इसका मतलब क्या हो गया, बी ए का मतलब पोजिशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, एक्स बी ए का मतलब पोजिशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू, परत एकदा एक्स बी ए का मतलब, और इसको सिंप्लीफाई कैसे करेंगे, बस झालं एवढंच याच्यामध्ये, ठीक है, एक्स बी माइनस एक्स ए। आता एक्स बी किती है, 4, एक्स ए कितना है, आंसर कितना आ रहा है, अभी -6 आ गया, याचा अर्थ काय होतो, बी की पोजीशन ए के रिस्पेक्ट में लेफ्ट में, इसलिए वो निगेटिव आ गया, कितने डिस्टेंस पे, 6 मीटर पे। वही अगर हमें यहाँ पे एक्स ऑफ ए बी करना है तो क्या होगा, एक्स ए माइनस एक्स बी, क्या होगा एक्स ए माइनस एक्स बी, 10 माइनस 4, तो 10 माइनस 4 मतलब आएगा, याचा अर्थ काय होईल, बी कहाँ पे, राइट में, कितनी डिस्टेंस पे, 6 मीटर, किससे, ए से, कळालं। तो यही बस रिलेटिव में होता है, ऑब्जर्वर जो है उसकी पोजीशन हम चेंज करते हैं, राइट डाउन। चलो हो गया, नेक्स्ट। अभी ये हो गया पोजीशन से रिलेटेड, सेम बातें एप्लीकेबल होगी फॉर वेलोसिटी आल्सो। क्या होगा वेलोसिटी के लिए,
मतलब इन जनरल आपको बोला जा रहा है कि यहाँ पे एक बॉडी है और वो ट्रैवल कर रही है विथ वेलोसिटी va, दूसरी बॉडी है सेम पॉइंट से ट्रैवल कर रही है विथ वेलोसिटी vb, एंड इन दोनों को ऑब्जर्व करने के लिए हमने ऑब्जर्वर रखा है पॉइंट O पे। ठीक है, ऐसे एज्यूम करो कि दोनों सेम डायरेक्शन में मतलब 1d के अलोंग ट्रैवल कर रहे हैं। ठीक है, तो अब कंडीशन क्या है देखो कि अगर ये A इतनी वेलोसिटी से ट्रैवल कर रहा है तो जो ऑब्जर्वर ओरिजिन पे है तो उसको A की वेलोसिटी क्या दिखेगी, va दिखेगी ना, और किस डायरेक्शन में, जिधर जा रहा है उधर ही दिखेगा। इसका मतलब हम अगर यहाँ पे सिर्फ va को डिफाइन करेंगे, va का मतलब क्या होगा, वेलोसिटी ऑफ a विथ रिस्पेक्ट टू, उसी तरह से b की वेलोसिटी मतलब क्या होगा, वेलोसिटी ऑफ b विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन। क्लियर। अब कंडीशन क्या है देखो कि अगर कार A में बैठा हुआ पैसेंजर B को देख रहा है, कार A में पैसेंजर जो बैठा है वो B को देख रहा है, परत एकदम, कार A में जो पैसेंजर बैठा है वो किसको देख रहा है, B को देख रहा है, तो उसको हम क्या लिखेंगे, V ऑफ AB। इसका मतलब क्या होगा, वेलोसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B। असं येईल का, ये किसके लिए होगा, वेरी गुड, जवाब बी मध्ये बसून तो ए कडे बघत असेल तेव्हा। ठीक है, तो अगर ए में बैठा है और बी को देख रहा है तो वो क्या होगा, बी ए। बी का मतलब क्या होगा, वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए। अब यहाँ पे देखो वी ए बी का मतलब क्या होगा, वी ए माइनस, एंड यहाँ पे क्या होगा, वी बी माइनस वी ए। क्लियर, राइट डाउन। एंड सेम सिचुएशन फॉर एक्सेलरेशन के लिए भी होगा, एक्सेलरेशन ऑफ ए बी, इसका मतलब क्या होगा, विथ रिस्पेक्ट टू बी, मतलब ये बनेगा एक्सेलरेशन ऑफ ए माइनस एक्सेलरेशन ऑफ बी। एंड अगर ए बी ए बोला है तो इसका मतलब होगा एक्सेलरेशन ऑफ बी माइनस एक्सेलरेशन ऑफ ए। क्लियर है। तो अब कंडीशन क्या है देखो, आपको बोला है कि एक कार है ए जो ट्रैवल कर रही है विथ वेलोसिटी 20 मीटर पर सेकंड, दूसरी कार है बी जो ट्रैवल कर रही है अपोजिट डायरेक्शन में विथ 20 मीटर पर सेकंड। तो इस एग्जाम्पल में अगर ए में बैठा हुआ पैसेंजर अगर बी को देखेगा तो वो फील क्या करेगा, बी कहां पे जा रही है, सेम डायरेक्शन में, अपोजिट डायरेक्शन में, अपोजिट डायरेक्शन में विथ कितनी वेलोसिटी, 20 मीटर पर सेकंड। असं आपल्याला वाटतं बट तसं होत नाही, का नाही होत बघा, हमने बोला है कि v ऑफ ए बी है, इसका मतलब क्या होगा, वेलोसिटी ऑफ ए एज पर ऑब्जर्व्ड बाय बी। अब बी में पैसेंजर बैठा है और ए को देख रहा है तो वो क्या देखेगा, ए कहां पे जा रही है, पॉजिटिव एक्स के अलोंग, मतलब राइट में। ठीक है, तो इसका सिंप्लीफिकेशन होगा वी ए माइनस, तो वी ए कितनी है, माइनस वी बी कितनी है, वाई माइनस 20, क्योंकि अपोजिट डायरेक्शन में जा रही है, डायरेक्शन लेनी पड़ेगी क्योंकि वेलोसिटी की बात चल रही है, तो ये बनेगा माइनस, तो माइनस इंटू माइनस बनेगा प्लस 40 मीटर पर सेकंड। यानी कि जो वेलोसिटी ए की बी ऑब्जर्व करेगा वो 20 नहीं होगी, कितनी होगी, 40 मीटर पर सेकंड होगी। ठीक है, लेकिन अगर इन दोनों को हम देख रहे हैं ओ पे खड़े होके तो ओवरून बघताना मला काय दिसेल, वी ए ट्रॅव्हल कर रही विथ 20 मीटर पर सेकंड, कार त्याच आहेत, स्पीड त्याच आहेत, फक्त ऑब्जर्वर कुठं आहे यानुसार त्यांची काय होते, वेलोसिटी चेंज होते। कळत है। अगर सेम एक्सप्रेशन में आपको बोला जा रहा है कि अभी क्या है कि बी को देख रहा है, कौन देख रहा है, ए, तो ये क्या बनेगा, वीबी माइनस, वीबी कितनी है, माइनस ऑफ 20, ए कितना होगा, माइनस ऑफ 20, मतलब ये कितना बनेगा, माइनस ऑफ 40 मीटर पर सेकंड, माइनस 40 आ गया, इसका मतलब क्या होगा,
जो ऑब्जर्वर ए में बैठा था वो ऑब्जर्व करेगा कि नेगेटिव एक्स के अलॉन्ग, मतलब लेफ्ट में कौन ट्रैवल करेगा, कार बी, लेकिन कितनी वेलोसिटी से, 40 मीटर पर सेकंड से। एंड यहां से हमें समझ में आता है कि टू कार्स अगर ट्रैवलिंग इन द अपोजिट डायरेक्शन है तो उनकी रिलेटिव वेलोसिटी क्या होती है, एडिशन ऑफ देयर वेलोसिटी। तो स्टार मार्क करके लिखो, इफ टू कार्स are traveling in the opposite direction, if two cars are traveling in the opposite direction, then their relative velocity is given by addition of their velocity, addition of their velocity, addition of their velocity। अभी देखो सेम एग्जांपल है और हमें बोला जा रहा है कि यहाँ पे एक कार है और वो इस डायरेक्शन में ट्रैवल कर रही है विद 20 मीटर पर सेकंड। यहाँ पे अनदर कार है जो ट्रैवल कर रही है विद अगेन 20 मीटर पर सेकंड। अब कंडीशन क्या होगी, देखो अगर हमारा ऑब्जर्वर यहाँ पे खड़ा है ओ पे, तो जब ऑब्जर्वर ए को देखेगा मतलब क्या होगा, वी ए, वो क्या ऑब्जर्व करेगा कि ए वाली कार 20 मीटर पर सेकंड से ट्रैवल कर रही है अलोंग प्लस एक्स, म्हणजे राइटला। एट द सेम टाइम बी वाली कार भी कहां पे ट्रैवल कर रही है, 20 मीटर पर सेकंड अलोंग प्लस एक्स, मतलब टुवर्ड्स राइट। ये कौन ऑब्जर्व करेगा, ओ। लेकिन अगर ऑब्जर्वर अभी ए में बैठ गया और बी की वेलोसिटी देखने लगा तो क्या बनेगा, बी ए। वेरी गुड, मतलब क्या होगा, वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, मतलब देखने वाला कौन है, ए। किसको देख रहा है, बी को, तो ये बनेगा वी बी माइनस वी ए, यानी कि 0। म्हणजे ए आणि बी शेजारी शेजारी सोबतच चालणार आहे, त्यामुळे काय होईल, ए मधून बघताना बी रेस्टला वाटेल। सेम वे अगर हम यहाँ पे वी ए बी लेंगे, इसका मतलब क्या होगा, बी देख रहा है ए के वेलोसिटी को, तो ये भी कितनी होगी फिर से 20 माइनस 20 मतलब 0। म्हणजे बघा ओ के लिए कार ट्रैवल कर रही है, एक्चुअल में भी कार ट्रैवल कर रही है, लेकिन जब पैसेंजर ए में बैठा है और बी को देख रहा है उसके लिए तो बी रेस्ट में हो गई। होतं का असं, गप्पा मारत मारत जाऊ शकता की नाही असं, टू व्हीलरवर कारमध्ये पण काच खाली करून, हे की नाही, असं का पॉसिबल आहे, कारण एकमेकांच्या रिस्पेक्ट मध्ये त्यांची रिलेटिव वेलोसिटी काय होते, 0 होती है। ठीक है, और इसके ऊपर से हम स्टार मार्क करके लिख सकते हैं कि इफ टू कार्स आर ट्रैवलिंग, इफ टू कार्स आर ट्रैवलिंग, टू कार्स कसं लिहिणार, टू कार्स, इफ टू कार्स आर ट्रैवलिंग इन द सेम डायरेक्शन, then their relative velocity is given by if two cars are traveling in the same direction, then their relative velocity is given by subtraction of their velocity। हे इन जनरल झालं, सेम असेल तर 0 होईल। ठीक है, म्हणजे दोन बॉडीज है सेम डायरेक्शन में ट्रैवल कर रही है तो रिलेटिव वेलोसिटी के लिए सब्ट्रैक्शन करना है, अपोजिट डायरेक्शन में ट्रैवल कर रही है तो एडिशन करना है, फक्त एवढंच आहे। ठीक है, नेक्स्ट स्टार मार्क करके लिखो, इफ अ बोट इज मूविंग और ट्रैवलिंग अपस्ट्रीम, अपस्ट्रीम म्हणजे अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ रिव्हर फ्लो, म्हणजे नदीचं पाणी ज्या दिशेने वाहते त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये। ठीक आहे, इफ बोट इज मूविंग अपस्ट्रीम विथ वेलोसिटी u in the river, whose velocity is v, then their relative velocity is given by, अभी अपोजिट डायरेक्शन है तो क्या होगा, v प्लस u, राइट डाउन, देन देयर रिलेटिव वेलोसिटी इज गिवन बाय v प्लस u। होतं का असं, नदीच्या किनाऱ्यावर आपण थांबलोय, नदी चालली आहे इकडं आणि बोट येते अपोजिट डायरेक्शन मध्ये, तर दोघांची वेलोसिटी ऍड होऊन बोट ट्रॅव्हल करते का, कसं का काही पण लिहिता,
हे कधी ऍप्लिकेबल आहे, दोन वेगवेगळ्या कार आहेत, वेगवेगळ्या पाथवर ट्रॅव्हल करताय तेव्हा. पण पाण्यात बोट आहे त्या केसमध्ये काय करावं लागेल आपल्याला, अगर अपस्ट्रीम बोला है तो वहां पे नेट वेलोसिटी बनेगी, रिलेटिव वेलोसिटी बनेगी u माइनस वी, एंड अगर वो डाउनस्ट्रीम ट्रैवल करेगा तो u प्लस वी. कळलं ना, यात कन्फ्यूज नाही व्हायचं. सेम कंडिशन एस्केलेटर पे होगी. एस्केलेटर वर घेऊन जाते, व्हेरी गुड. लिफ्ट नहीं, लिफ्ट एलिवेटर. एस्केलेटर म्हणजे ते ऑटोमेटिक वर जातं बघ, ठीक है. तो उसके ऊपर अगर पर्सन चल रहा है, मतलब दोनों की वेलोसिटी की डायरेक्शन सेम हो गई, तो उनकी रिलेटिव वेलोसिटी क्या होगी, एडिशन या सब्सट्रैक्शन. अशी केस है ना, त्यामुळे एडिशन होईल, ठीक है. एंड अगर वो नीचे जा रहा है, एस्केलेटर ऊपर जा रहा है, तो हे लक्षात ठेवा, ठीक है. क्या लिखा था, relative velocity is given by u minus v, and if boat is moving downstream, then relative velocity will be u plus v. Next, if a train of length LT, LT मतलब length of train, a train of length LT crossing the bridge of length LB, then time required to cross the bridge, time required to cross the bridge will be LT plus LB upon V. T equals to LT plus LB upon V. Time required by the train to cross the bridge. Bridge कितना लगेगा, length of the train plus length of the bridge divided by velocity. Next, if two trains of length L1 and L2, if two trains of length L1 and L2 moving with velocities v1 and v2, then time of crossing will be, म्हणजे दोन ट्रेन आहेत, त्यांच्या लेंथ माहिती आहेत आपल्याला, L1 L2 आहे, व्हेलॉसिटीज दिल्या आहेत v1 v2, तर त्यांना एकमेकांना क्रॉस करायला किती टाइम लागेल, टाइम ऑफ क्रॉसिंग विल बी, डिपेंड करेल ना की सेम डायरेक्शन मध्ये चालल्या होत्या मग क्रॉस करताय कि अपोजिट डायरेक्शन मध्ये येत आहेत मग क्रॉस करताय, ठीक है. तो उसमें नंबर 1 लिखो, व्हेन ट्रैवल्स इन द सेम डायरेक्शन. अब देखो सेम डायरेक्शन में ट्रैवल कर रहा है मतलब क्या होगा, लेंथ तो पूरी क्रॉस करनी है L1 प्लस L2, बट सेम डायरेक्शन में क्या करना पड़ता है, वेलोसिटी की सब्सट्रैक्शन. तो ये बनेगा L1 प्लस L2 अपॉन V1 माइनस V2. एंड नंबर 2 क्या लिखेंगे, इफ ट्रैवलिंग इन द अपोजिट डायरेक्शन, तो तब का टाइम कितना होगा, मग कोणत्या केसमध्ये जास्त टाइम लागतो, सेम डायरेक्शन मध्ये क्रॉस करायला की अपोजिट डायरेक्शन मध्ये, होय सेम डायरेक्शन. असं ट्रेन मध्ये बसलोय आपण आणि आपल्या बाजूने एक ट्रेन चालली आहे, ती आपल्या डायरेक्शन मध्ये ओव्हरटेक करताना हळूहळू जाताना दिसते का अपोजिट डायरेक्शन जाताना व्यवस्थित दिसते, कधी बघितलंच नाही म्हणून, आहे की नाही, अपोजिट जाताना. काय डोके तुमचे, कॉमन सेन्स कुठे गेला तुमचा बाळांनो, असं काय करताय. रोडवर जात असताना आपण चाललोय तर आपल्या डायरेक्शन मध्ये जाणारे आपल्याला हळूहळू जाताय असं वाटतं की अपोजिट डायरेक्शन मध्ये जाणारे हळू जाताना वाटतं. आता म्हणा तुम्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये, ठीक आहे ना, विषय सोडून द्या मग फिजिक्सचा. हे कॉमन सेन्स आहे, प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहेत लाईफ मधले. फिजिक्स जाऊ द्या खड्ड्यामध्ये, पण या गोष्टी आल्या पाहिजे तुम्हाला. ते नीट जेही होईल तेव्हा होईल नंतर, पण हे असं येड्यासारखं नका करून बाळांनो. काय विषय ओमकर, सेम डायरेक्शन मध्ये जास्त टाइम लागेल की अपोजिट डायरेक्शन मध्ये, इक्वेशनला नको बघू, तुला काय वाटतं असं. दोन ट्रेन आहे, सेम डायरेक्शन मध्ये जाताना क्रॉस करायला जास्त वेळ लागेल की अपोजिट डायरेक्शन मध्ये क्रॉस करायला जास्त वेळ लागेल, सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन मध्ये जास्त वेळ लागेल. कॉमन सेन्स आहे, बरोबर आहे की नाही. हळूहळू जाताना दिसते की नाही ट्रेन, कधी बघितलं, बसलेच नाही ट्रेन मध्ये, कधी बसलेच नाही, त्या विषयी सोडून मग, ठीक आहे. आता इकडे इक्वेशन मध्ये बघा,
V1 मायनस V2 आणि V1 प्लस V2 आहे. आता या इक्वेशन वरून कोणाला जास्त टाइम लागेल, T1 बडा या T2 बडा? नाही व्यवस्थित बघा, T1 का T2? साक्षी T1 का T2? साक्षी तुला बोर्डवरचं दिसतंय का बेटा? नाही दिसत आहे? T1 का T2 कोण मोठा यांच्यापैकी? T2. व्हेरी गुड. आरती T1. कस काय T1? तेच कसं पण, जिसका डिनोमिनेटर बड़ा वो वैल्यू छोटी, जिसका डिनोमिनेटर छोटा, तर याचा V1 मायनस V2 म्हणजे डिनोमिनेटर छोटा आहे म्हणून टाइम मोठा असेल. तो T1 क्या होगा, ऑलवेज ग्रेटर दॅन T2 होगा. म्हणजे कुठे टाइम जास्त लागेल, सेम की अपोजिट? सेम मध्ये. नेक्स्ट, इफ a body is dropped from, body drop na करू, body thrown, if a body is thrown from the ground in vertically upward direction with velocity of projection u1, if body is thrown from the ground with velocity of projection u1 in Repeat करा ना. upward direction, and another body is thrown downward from certain height h along same path. म्हणजे एक बॉडी खालून वर फेकली आहे आणि दुसरी बॉडी त्याच पाथवर वरतून खाली फेकलेली आहे. देन टाइम रिक्वायर्ड बाय टू बॉडीज टू क्रॉस इच अदर. थ्रोन टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस इच अदर. कितने टाइम के बाद क्रॉस करेगी? एच अपॉन u1 प्लस u2. हे बघा किती हाईट कव्हर करायची त्यांना, h. एक इकडे चालली आहे विथ u1, दुसरी खाली येते विथ u2. तो सेम डायरेक्शन या अपोजिट डायरेक्शन है, तो रिलेटिव वेलोसिटी क्या होगी, एडिशन. तो क्या होगा, डिस्टेंस अपॉन रिलेटिव वेलोसिटी, यानी t बनेगा h अपॉन u1 प्लस u2. h अपॉन u1 प्लस u2. उभा रहा, हेड डाउन. t इक्वल्स टू h अपॉन u1 प्लस u2. रात्री थोडा लवकर झोपायचा बेटा. कितीपर्यंत जातो तू? नाही ना, असं नाही. काय होतं ना की अभ्यास तर करायचंच आपल्याला, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, सोबत आपली हेल्थ पण व्यवस्थित असली पाहिजे. नाही तर काही दिवसांनी बॉडीच आपली साथ सोडून देईल. कळालं ना? मग किती अभ्यास केला काही उपयोगाचं नाही. बरोबर आहे भारती? पहिले आपण रेग्युलर कन्सिस्टंट क्लासमध्ये आलो पाहिजे. यासाठी बाकीच्या ज्या गोष्टी ना ते मेंटेन करा. नाही तो एक दसरे आपल्याकडं रात्रभर अभ्यास करतो आणि सगळ्या लेक्चरमध्ये झोपा काढतो. प्रत्येक मॅथ्समध्ये जातो तिथं 2 तास झोपतो, फिजिक्सला येतो तिथे 1-1.5 तास झोपतो आणि रिमेनिंग झोप केमिस्ट्रीत कंप्लीट करतो आणि रात्रभर अभ्यास करतो. काही उपयोग आहे का बरं सांगा? हे काय होतं ना, हे आपल्याला काही वेळासाठी भारी वाटतं, पण हे भारी वाटण्याचं इल्युजन आहे बेटा. कळालं ना? इफेक्टिव्ह स्टडी ज्या टाइमला आणि जितके आवर्स होते तेवढीच करा आणि त्याच टाइमला करा. बरोबर आहे की नाही? कोणी 12-12:30 पर्यंत करते, आपल्याला काय वाटतं आपण अजून 1 तास केलं पाहिजे. मग इंटरनल काय होतं, भारी वाटत असतं आपल्याला. बरोबर आहे की नाही? बॉडी आपल्याला सांगत असते ती खूप भारी केलंय म्हणून, पण ते बॉडीला मेंटेन पण झालं पाहिजे. कळालं ना? मग होतं काय, 1-1.5 पर्यंत आपण केला, झोप येते 11-11:15 पासूनच, मग पुढचे 2 तास जे ना आपली एफिशियन्सी कमी होते. मग तो एफिशियंट टाइम नाही आपला, त्यामुळे थांबून घ्या तिथं. जर मी नेहमी तुम्हाला टाइम टेबल बनवून देत असताना दिवसभरामध्ये कमीत कमी 15 मिनिट किंवा अर्धा तासाची झोप मी कंपल्सरी सांगत असतो तुम्हाला. 15 मिनिटाचं झोप म्हणजे कुठली झोप? झोप नाही, नॅप म्हणजे डुलकी. कळालं ना? थोडंसं 5-10 मिनिटं, कारण झोप घेतो म्हणजे आपण काय करतो, आपला जो ब्रेन असतो, बॉडी असते, तिला रिबूट मोडवर ठेवून देतो. कळालं ना? त्यानंतर काय होतं, मग सगळ्या गोष्टी रिजनरेट व्हायला लागतात आणि आपण रिफ्रेश होतो. मग झोपेतून उठल्यानंतर जी रिफ्रेश किंवा फ्रेशनेस असते ती आपल्याला एकदा नाही तर 2दा किंवा 3दा मिळाली पाहिजे. कळालं ना? त्यामुळे आपली जी झोप आहे ती स्प्लिट करा. कळालं? फक्त आता त्याचा अर्थ असा नाही की लेक्चरमध्ये झोपा म्हणून. जो कुठला एक टाइम असेल, एक 5-10 मिनिटं, वाटलं आपल्याला खूप टायर्ड आहे तर 5-10 मिनिटं. म्हणजे काय ना की
बॉडीच्या आणि ब्रेनच्या विरोधात जाऊन मग अभ्यास करू नका. बरोबर आहे की नाही? फक्त लोड आहे, बर्डन आहे म्हणून काय होतं, शुभंकर सारखं सगळे प्रोजेक्टाईलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकतो आपण, पण टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युलाच आठवत नाही. याचा अर्थ काय, ब्रेनची इच्छा नव्हती तरी तो अभ्यास केला. बरोबर आहे की नाही? एक तर काय होतं की ब्रेन आणि बॉडीनी असा एवढा सपोर्ट केला पाहिजे, सांगतो नेहमी असं घडलं पाहिजे आपल्यासोबत. 2 वाजेपर्यंत अभ्यास केला, झोपलो आणि 3ला जाग आली पाहिजे. जाग पण अशी झोप येत नाही, असं एकदम फ्रेश मूडमध्ये, म्हणजे बॉडीने उठवलं पाहिजे. एवढं मोठं एम आपलं वाट बघते तू झोपा काढतोय म्हणून. पण हे व्हायला पाहिजे नॅचरली. हे कधी होतं, आपली मेंटॅलिटी, आपला माइंडसेट तेवढा स्ट्रॉंग असेल तेव्हा. कळालं ना? तुमच्या क्लासमध्ये बघा की कळालं ना प्रियंका? असं जगाचं टेन्शन आपल्याला आलंय म्हणून आपण अभ्यास करतोय असं नको व्हायला. हे रोज स्वतःला एक्सप्लेन करा की तुम्ही एवढी मेहनत का घेताय, घरचे म्हणता म्हणून, क्लासमध्ये पैसे भरले परत भेटणार नाही फीस म्हणून, हे रिझन नकोत आपले. आपलं रिझन कसं असलं पाहिजे, असं भारी रिझन असलं पाहिजे. कळालं ना? त्या रिझननी आपल्याला असं काही रिझन असतात ना, बस खाली, आज झोपू नका, काही रिझन असतात ना, बरोबर नाही, झोप उडवतं आपलं, बरोबर आहे की नाही? जसं ट्रिपला जायचं आपल्याला फिरायला, आहे की नाही? फिरायला जायचं म्हटल्यानंतर काय होतं, निघालो आपण ट्रिपला, समजा आपण जानेवारीमध्ये केली एक ट्रिप अरेंज की आपल्याला काय करायचं आहे, 2 डे टूर करायचा आहे. संध्याकाळी 7 वाजता आपण निघालो, तर सगळेजण प्लॅनिंग करणार आहे की नाही, 10:30 वाजले झोपून राहायचं आपल्याला, जेवणं विवणं करून धिंगाणा घालायला मोकळे. बरोबर आहे की नाही? म्हणजे रात्रभर झोपणारच नाही. बरोबर आहे? काही ना काही रिकामी कामं चालूच असणार आहे. ठीक आहे? तर हे सगळं करत असताना आपल्याला माहिती की सकाळी उठून दिवसभर आपल्याला फिरायचं आहे, काहीतरी डेस्टिनेशन असणार आहे, पण तिथं टेन्शन येतं का आपल्याला, नाही सकाळी उठून फिरायचं आहे, मग लवकर झोपलं पाहिजे, डोक्यात पण येत नाही, उद्या बघू. बरोबर आहे की नाही? हा फील आपला स्टडीमध्ये आला पाहिजे. हे टास्क दिला मी आज स्वतःसोबत माझी कमिटमेंट आहे ना, ही फुलफिल होईपर्यंत बाकी गोष्टी नाही पाहिजे आपल्याला. आणि हे जर रेग्युलर तुम्ही करत गेले तर परत मी तेच रिपीट करतोय, अभ्यास हा आयुष्यामधला सगळ्यात सोपा टास्क आहे. यानंतर म्हणजे 12th नंतर तुम्हाला कितीही वाटलं, 12th नंतर 2-4 वर्ष करावा लागतो, बट त्यांनी काही मोठा फरक पडत नाही. एकदा तुम्ही ॲडमिट झाले कशामध्ये, ग्रॅज्युएशनमध्ये, की त्यानंतर परत पळवाटा पण नाही, रस्ते बदलत नाही, काहीच नाही. ते एका प्रोसेसमध्ये तुम्ही एंटर केलं, तिथून बाहेर पडणारच आहे. फरक एवढा पडतो 4 वर्षाचे 8 वर्ष लागतील. ठीक आहे? बट असं काही वेगळा त्याच्यामध्ये डिफरन्स येत नाही. कधी कधी होतं ना इंजिनिअरिंगला, बऱ्याच वेळा 4 वर्षाची इंजिनिअरिंग 8 वर्षात जाते. MBBSमध्ये पण होतं है ना, 5.5चे 8.5 कधी होतात, 11.5 कधी होतात तेच कळत नाही. कधी होतात 11.5, MBBS कंप्लीट झालं, इंटर्नशिप झाली, मग परत कळतं की नाही आता MD केलं पाहिजे. मग एंट्रन्सच्या प्रिपरेशनला परत 2-3 वर्षाचा गॅप. तो गॅप झाल्यानंतर परत MDचं प्रिपरेशन, परत त्याची इंटर्नशिप, परत त्याची प्रॅक्टिस, म्हणजे परिपूर्ण डॉक्टर 12-13 वर्षानंतर बाहेर पडतो. कळालं ना? त्यामुळे डॉक्टर म्हणजे काही जोक नाही आहे, लक्षात घ्या. खूप जास्त भयानक रिस्पॉन्सिबिलिटी ती. आपण त्या लेवलचे आहोत का हे रोज स्वतःला विचारा. फक्त एक 10वीला चांगले मार्क्स पडले, परीक्षा न झाल्यामुळं काय करावं, नीटच करावं. बरोबर आहे की नाही? मग घ्या ॲडमिशन, घेतले ॲडमिशन, मग घरचे आता सांगायचं नाही, क्लास लावले की नाही, फीस भरली की नाही, आता तू आणि तुझे कामं. मग आपल्याला काही सुचत नाही, मग आपण काय करतो, ह्या गोष्टी करायला लागतं जिथं आपलं बॉडी आणि ब्रेन आपली साथ देत नाही. तर हे मेंटेन करा थोडंसं. रात्री 11:30 जरी तुम्ही झोपले, 11:30 तरी पण सफिशियंट आहे, ॲबंडंट टाईम आहे तुम्हाला रेग्युलर रोजचं प्रिपरेशन कंप्लीट करायला. पण जर हे प्लॅनिंगनुसार केलं तर, नाहीतर आपल्याला काय होतं, रोज टेन्शन येतो, अरे एवढा बॅकलॉग आहे बायोचा, केमिस्ट्रीचा भयानक बॅकलॉग आहे, फिजिक्सचं तर विचारायचंच काम नाही, एवढे लेक्चर करतोय, 4-4, 5-5 लेक्चर, तरी फिजिक्सचं काहीच झालं नाही आहे, म्हणजे झालं काही असं वाटतच नाही. हे नको. तुमचा एक प्रॉपर प्लॅन असला पाहिजे. 11-11:30 निवांत झोपली तुम्ही की त्यानंतर सकाळी उठा. सकाळी जेवढं पॉसिबल आहे, जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास द्या बॉडीला. मॉर्निंगला काही फरक पडत नाही, फक्त 2:30-3च्या नंतर. 2लाच उठून बसू नका. कळालं ना? काय असतं ना, एनर्जी एक्सचेंजचे नियम असतात, हे आपल्या सिलेबसच्या बियॉन्ड आहेत. तर त्यावेळेस जर आपण तिथं प्रेझेंट असलो तर एवढी भयानक एनर्जी आपल्याला भेटते की ती दुसऱ्या दिवशीच्या रात्री 11पर्यंत आपण तिला मेंटेन करू शकतो. एनर्जी एक्सचेंज होते 2 वेळा युनिव्हर्सची, माहिती आहे ना, सकाळी आणि संध्याकाळी, सनराईज आणि सनसेटमध्ये. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे फॅक्ट आहे, फक्त ही सायंटिफिकली प्रूव्हन नाही, त्यामुळे आपण त्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणि असं प्रूव्ह करून सांगू शकत नाही. बट जेव्हा सनराईज व्हायचं असतो तेव्हा म्हणजे खूप जास्त भयानक अमाऊंट ऑफ एनर्जीची रिक्वायरमेंट असते. म्हणून आहे ना, सनराईजच्या अगोदर 3 आवर्स जे असतात त्यामध्ये हे एनर्जी क्रिएशनचं वर्क सुरू असतं, नेचरचं, आपलं नाही. आपल्याला काय फरक पडतो, आपण सनराईज झाल्यानंतर उठलं म्हणून सूर्य काय उगवणार नाही का, ते आपलं काम नाही, नेचरचं काम असतं.
आणि त्या फ्लोमध्ये जर आपण काही करायला लागलो तर ती जी एनर्जी एक्सचेंज चालू असते, एनर्जी प्रोडक्शन सुरू असतं, त्याचा ॲडव्हान्टेज आपल्याला भेटतं. कळालं ना? पण होतं काय, बऱ्याच वेळा आपल्याला हॅबिट नसतं सकाळी उठून अभ्यास करायचं. हे चेंज करा. कळालं ना? एक 21 डेज तुम्हाला बॉडीला द्यावं लागतात. आपल्याला काय वाटतं, नाही आता सरांनी सांगितलं उद्या विषयच नाही, डायरेक्ट 3:30च उठतो आपण 3:30ला, पण मध्ये कधी झोप लागली होती आणि कधी मॉर्निंगचं लेक्चर केलं आपल्यालाही कळत नाही. बट आपण नाही झोपलो, लेक्चरला वगैरे आलो, आपण डोळे तर उघडे ठेवलेले असतात, पण काही म्हणजे डोक्यात काहीच जात नसतं. फक्त आपल्याला कळत असतं मी आलो, मी गेलो, मी जेवण केलं, लेक्चर झालं, सरनी काहीतरी बडबड केली, ह्या गोष्टी सुरू असतात. कळालं ना? कारण बॉडीला ॲडॅप्ट करायला वेळ लागतो, तेवढा वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे. ठीक आहे, तर या गोष्टी मेंटेन करा बेटा. लेक्चरमध्ये येऊन झोपा काढल्या तुम्ही आणि घरी जाऊन तुम्ही 10 घंटे नाही 40 घंटे अभ्यास केला दिवसाचा, काही उपयोगाचा नाही. कळालं ना? कारण लेक्चरमध्ये जे तुमचं प्रिपरेशन होतं आहे हे सेल्फ स्टडीमधून तुमचं कधी होऊच शकत नाही. पण याच्यासोबत सेल्फ स्टडी पण इक्वली इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही स्वतः चेक करत नाही की तुम्हाला किती मिळाले, तुमच्या ब्रेनने किती प्रिपेअर केलंय, तोपर्यंत हे किती लेक्चर केले याचा उपयोग होत नाही. नाहीतर आपल्याला भारी वाटतं फिजिक्सचे 3, केमिस्ट्रीचे 3, बायोचे 3, झाला 9 घंटे अभ्यास माझा. तो अभ्यास तुमचा नाही. कळालं ना? अभ्यास कोणता आहे, जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या ब्रेनला वर्क करायला टाईम देताय तेव्हा. ते लक्षामध्ये. आणि सोबत होल सिलेबस रिव्हिजनवर वर्क करा, नाहीतर आता टॉपिक खूप संपत चाललेत पटपट. एक वेळ अशी येईल की सर काहीच आठवत नाही, त्यावेळी मला पाठीवर हात ठेवावा लागेल. बेटा 11वी एवढी महत्त्वाची नसते, 12वीची टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, सोपे पण आहे, वेटेज पण चांगला आहे, तेवढेच प्रिपेअर कर. कळालं ना? ती वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे. म्हणून आतापर्यंत जे झाले आहे ते रोज रेग्युलर रिवाईज करा. तुमच्या कंप्लीट सगळ्या बॅचचे मिळून 5-6 जण आहेत बघा जे एकदम सिन्सिअरली व्हॉइस नोट्स सेंड करताय. त्यांच्या व्हॉइस नोट्सच्या टायमिंग या 20 मिनिट्स प्लस आहेत. नाहीतर काही असे 1.5 मिनिटाच्या व्हॉइस नोट्स पाठवतात माझ्या समाधानासाठी, काहीतरी केलं म्हणून. 1.5 मिनिटमध्ये काय होणार आहे बरं? प्रोजेक्टाईल मोशन म्हणून तरी होतं का? मग बाकी कंप्लीट सिलेबस गेला कुठं? मग त्यांना त्याचे सगळे पुढं ते वर्टन स्टोअर होतच आहे आपल्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये, तर ती भेटणारच. अजिंक्य तुझ्यामुळे 20 मिनिटं गेले बेटा आमची, हे कळलं? राईट डाऊन नेक्स्ट पॉईंट. स्टार मार्क करके लिखो. इफ, आता झोपू नका. इफ अ कॉइन इज ड्रॉप फ्रॉम द top of ascending lift, from the top of ascending lift with an acceleration a, with an acceleration a, with an acceleration a, then time required by the coin to fall on the floor. आता नॉर्मली बघा, आपण कुठलीही बॉडीचा जर फ्री फॉल होत असला आणि आपण जर बॉडीला ड्रॉप केलं तर त्याला ग्राउंडवर पडायला किती वेळ लागतो? √2h/g, हे आपण प्रूव केलं आहे अगोदर 1D मध्ये. बस यहाँ पे क्या होगा, अगर लिफ्ट असेंडिंग है तो ये g विल बी रिप्लेस्ड बाय g+. ठीक है, काय लिहिलं लास्ट स्टेटमेंट? देन टाइम रिक्वायर्ड बाय द कॉइन टू फॉल ऑन द सरफेस, फ्लोर, ग्राउंड नहीं, फ्लोर ऑफ द लिफ्ट. कितना होगा? √2h/g+a. and if same lift is descending with an acceleration a, ascending म्हणजे वर चालली आहे, descending म्हणजे खाली येते, तो कितना होगा? √2h/g-a. अभी सेम वे लिफ्ट है और उसमें हमने क्या किया है, अभी लिफ्ट के फ्लोर से एक बॉडी है जिसको प्रोजेक्ट किया है. देखो ये लिफ्ट है, यहां से बॉडी को हमने प्रोजेक्ट किया, तो बॉडी क्या होगा? ऊपर जाएगी एंड देन फिर से नीचे आएगी. समझ में आ रहा है? ठीक है, राइट डाउन. इन ए असेंडिंग लिफ्ट और इन एन असेंडिंग लिफ्ट, इफ कॉइन इज प्रोजेक्टेड फ्रॉम द सरफेस किंवा कॉइन इज प्रोजेक्टेड फ्रॉम द फ्लोर ऑफ द लिफ्ट, then time required by the coin to reach the floor again. आता नॉर्मली लिफ्ट नसेल, ग्राउंडवर जर अपन बॉडी फेंकली, वेरी गुड, 2u/g होता है, इतना टाइम लगता है उसको नीचे गिरने के लिए. हे सगळं 1D मध्ये, मोशन अंडर ग्रेविटी मध्ये आपण प्रूव केलंय. तुम्हाला आठवत नसेल तो वेगळा विषय. ठीक है, तो t = क्या होता है? 2u/g. लेकिन अगर सेम घटना लिफ्ट में घट रही है तो क्या होगा? t बनेगा 2u/g+a. कब? अगर लिफ्ट असेंडिंग है तो, एंड अगर लिफ्ट डिसेंडिंग है तो
2u अपॉन g माइनस e। हो गया। इसमें और एक केस है, स्टार मार्क करके लिखो। इफ relative separation becomes maximum or minimum, if relative separation becomes maximum and minimum, then अब कंडीशन क्या हो, देखो कि दो बॉडीज है और उन दोनों की बिटवीन का सेपरेशन है। सेपरेशन इसलिए मैं उसको S बोल रहा हूं, दो बॉडी की बिटवीन था इसलिए हम उसको लिख सकते हैं एज ए S12 इक्वल टू क्या होगा, S1 माइनस S2। ये रिलेटिव सेपरेशन हो गया, S1 एंड S2 इनके बिटवीन। तो होता क्या है कि ये सेपरेशन एक तो मैक्सिमम बनता है नहीं तो मिनिमम बनता है। जैसे कि फॉर एग्जांपल आपको बोला है कि एक कार है जो स्टार्ट होके एक्सेलरेट हो रही है विद सर्टेन एक्सेलरेशन, और पीछे से एक बॉय था जो साइकिलिंग करते आ रहा है विथ यूनिफॉर्म वेलोसिटी। तो आपको बोला जाता है कि कितने टाइम के बाद उनके बिटवीन का सेपरेशन मैक्सिमम होगा या मिनिमम होगा। उसके लिए कंडीशन हम देख रहे हैं, खूब सोपी है एंड थोड़ी सी इंपॉर्टेंट है। तो देखो कंडीशन क्या होती है कि ये मैक्सिमम हो गया, इसका मतलब उसके बियॉन्ड नहीं बढ़ेगा, तरस अपन मैक्सिमम बनना ना त्याला। या फिर ये मिनिमम हो गया, इसका मतलब उससे कम नहीं होगा। तो इसका मतलब ये जो डिस्टेंस है ये अगर मैक्सिमम हो गया या फिर मिनिमम हो गया तो ये हो जाता है कांस्टेंट। करते का मैक्सिमम हो गया मतलब उसके बियॉन्ड नहीं बढ़ेगा, मतलब कांस्टेंट है। मिनिमम हो गया मतलब उससे कम नहीं होगा, मतलब क्या है, कांस्टेंट है। तो कांस्टेंट का डेरिवेटिव होता है, तो हम यहाँ पे डी बाई डी टी ऑफ S12 करेंगे तो वो आएगा 0। एंड इसको डिफरेंशिएट कर रहे हैं तो इनको भी डिफरेंशिएट करना पड़ेगा, मतलब ये v1 माइनस v2 बनेगी, इसका मतलब v1 बनेगी इक्वल्स टू, कर लो, सेपरेशन मिनिमम होगा या मैक्सिमम होगा, कब, जब दोनों की वेलोसिटी इक्वल होगी तब। करा लो, राइट। अब ये 1D के रिलेटिव में और एक लास्ट केस आती है एस्केलेटर की। क्या होता है एस्केलेटर में, परत तेच माणसांवर घेऊन जातात एस्केलेटर, है ना, मॉल मध्ये दिसतं बघा। क्या होता है देखो कि एक एस्केलेटर है और उसकी लेंथ है L, एस्केलेटर है उसकी लेंथ है L, मतलब L इतना डिस्टेंस वहां पे हमें कवर करना है। तो वहां पे कंडीशन दी जाती है कि सपोज फर्स्ट केस में एस्केलेटर बंद पडला है, म्हणजे कहाँ पे वो एट रेस्ट है, मतलब हम यहाँ पे लिखेंगे कि एस्केलेटर क्या है, एट रेस्ट है। एंड उसके ऊपर एक पवन है और वो क्या कर रहा है, चल रहा है विथ वेलोसिटी vm। एक मानुस है वो क्या कर रहा है, एस्केलेटर के ऊपर चल रहा है और उसकी वेलोसिटी कितनी है, वेलोसिटी ऑफ m, मतलब वेलोसिटी ऑफ मानुस, ठीक है, कितनी है, vm। तो उसको एस्केलेटर के ऊपर जाने के लिए कितना टाइम लगेगा, वो होगा t1। अभी स्पीड इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम, टाइम इक्वल टू डिस्टेंस अपॉन स्पीड, तो ये बनेगा L अपॉन vm। सेम वे सेकंड केस में क्या हो गया, अभी एस्केलेटर चालू हो गया एंड जो मैन था अब वो चल नहीं रहा है, तो उभं राहून मजा घ्यायला लागला, वर जायला लागला, ठीक है, मतलब मैन क्या हो गया, अभी रेस्ट में आ गया। एंड एस्केलेटर की वेलोसिटी आपको बोला गया है कि कितनी है, va। तो इस केस में उसको एस्केलेटर के ऊपर जाने के लिए कितना टाइम लगेगा, फिर से वही L अपॉन ve, करते का। तो यहाँ पे हम ऐसे भी लिख सकते हैं वेलोसिटी ऑफ मैन कितनी है, L अपॉन t1, एंड यहाँ पे वेलोसिटी ऑफ एस्केलेटर कितनी है, L अपॉन t2। एंड थर्ड केस में बोला जाता है कि अभी एस्केलेटर भी चालू है आणि माणूस पण चालू है, म्हणजे चालतोय, ठीक है, दोनों भी चल रहे हैं और वो सेम डायरेक्शन में चल रहे हैं। तो उस केस में उसको एस्केलेटर के ऊपर जाने के लिए कितना टाइम लगेगा। पहली केस तो ये होगी कि दोनों जा रहे हैं, मतलब उनकी वेलोसिटी ऐड करनी पड़ेगी, सेम डायरेक्शन है, सब्सट्रैक्शन पाहिजे का एडिशन,
क्यों एडिशन, कारण वाटर में बोट सारखी कंडीशन है, ठीक है। एस्केलेटर के ऊपर आदमी और वो चल रहा है, तो रिलेटिव वेलोसिटी बनेगी vm प्लस, और डिस्टेंस कितना कवर करना है और टाइम कितना लगेगा t का t1 प्लस t2 घ्यायचं, t1 प्लस t2 येईल का, t येईल, t1 प्लस t2 अजिबात येणार नाही, कारण हे दोन्ही पण जास्त होते टाइम, कळाल ना, तर हा टाइम कमी असणार है, तो ये डिफरेंट टाइम होगा, ये बनेगा t, तो हमें कैलकुलेट करना है t, तो t क्या बनेगा फिर यल अपॉन vm, vm कितना है यल अपॉन t2, तो सिंप्लीफिकेशन के लिए यल कॉमन लेके कैंसिल, तो ये क्या आएगा 1 अपॉन t1 प्लस t2 अपॉन t1 इंटू t2, ठीक है, और ये 1 अपॉन की टर्म ऊपर आके t इक्वल्स टू बनेगा t1 t2 अपॉन t1 प्लस t2, हो गया, ठीक है। 17 नीट में क्वेश्चन था, ई पूजा इज गोइंग इन ए मॉल ऑन एन एस्केलेटर, सेम क्वेश्चन, t इक्वल्स टू t1 t2 अपॉन t1 प्लस t2, पूजा की प्रियंका असं कोणतरी होतं 2017च्या नीटमध्ये, पवन नव्हता तिकडे, कसं काय माहिती तुला, मला वाटलं तू पण गेला होता, ठीक आहे, t इक्वल्स टू हो गया t1 t2 अपॉन t1 प्लस t2, सो दिस इज ऑल अबाउट रिलेटिव मोशन इन 1D, 1D मधली रिलेटिव मोशन मध्ये एवढंच है, अभी इसके बाद में नेक्स्ट पार्ट आता है रिलेटिव मोशन इन 2 डायमेंशन, बट वो हम डिस्कस करेंगे कल के लेक्चर में, उससे पहले आज ऐसा विषय संपून टाका, ठीक है। चलो मॉड्यूल सॉल्व एग्जांपल, मॉड्यूल कुठले घेणार 1D, ते आणलं नसाल तुम्ही, मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन आणलंय ना, गुड, कशाचे